हे वासरू आहे ना त्याच्या मम्मीला शोधत होतो बरं का, आणि त्याची मम्मी काय त्याला सापडतच नाही. त्या वासराला त्याची मम्मी सापडत नाही, पण माझ्या मम्मीने मला शोधून बरोबर काम लावून दिलं. मम्मीने एका कुंडीमध्ये लावलं होतं झाड, आणि ती कुंडी आपल्याला लटकवायची होती वरती. मग काय दिली लटकून. आपल्या गल्लीतला एक कार्यकर्ता आज डायरेक्ट मंदिरावर फोर व्हीलर घेऊन आला होता. म्हटलं बघावा विषय तरी काय. गाडीत पेट्रोलची कमतरता होती, त्यामुळे कार्यकर्त्याने गाडी डायरेक्ट घरी लावली आणि टू व्हीलर घेऊन आला. आज आहे ना आपल्या मंदिरावर ठेवलेल्या भजनाचा कार्यक्रम, आणि त्यासाठी लाइटिंग वगैरे लावायची, त्यामुळे आम्ही आलो तो सीडी वगैरे देऊन मी डायरेक्ट गेलो आदेश अमृतीला. आणि इथं आज आपण चहाची 90 नाही तर ऊसाची 90 घ्या. ह्यावेळेस महाशिवरात्रीचं नियोजन कार्यकर्त्यांनी जरा जोरातच केलेलं दिसतंय. लाइटिंग वगैरे तर एकदम झाकास लावलेली. भजनाचा कार्यक्रम तर सुरू झालेला होता, आणि ना आज आपल्या गल्लीतले सगळे कार्यकर्ते एकदम भजन ऐकण्यासाठी आले होते. आणि हे मामा तर भजनाचा एवढा आनंद घेत होते ना, एकदम विषय टॉपचाच होऊन गेला होता. जाऊन द्या म्हटलं सगळं तिकडे, पहिले ना आपल्या महादेवाचे दर्शन घेऊन घेऊ. काय दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्री. मस्तपैकी शाल वगैरे घेऊन आपण गेलो डायरेक्ट मंदिरात दर्शन करण्यासाठी. मी गेलो होतो नांदेश्वर महादेव मंदिरात. इथं तर वर्षभर जवळ एवढी अगरबत्ती यांनी एकदाच लावून दिली. तुम्हाला जर डेकोरेशन आवडलं असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मुलं देवा घरची फुलं असतात, आणि आज त्याच फुलांना फुलांच्या पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी बसवलं होतं. मग काय संध्याकाळचं नियोजन पोरने डायरेक्ट केलं बांधगावला जायचं. इतर दिवशी मंदिरात गर्दी नसते, पण महाशिवरात्री म्हणल्यावर ना गर्दी एवढी असते ना का विषयच नाही काही. जत्रेमध्ये येऊन आम्ही डायरेक्ट एवढी मोठी खरेदी केली ना, तुम्ही स्वतः ऐका. 50 लाखात गेलं. इथल्या मिक्की माऊस वाल्याला आम्ही डोकं लावलं, आणि आमच्यामुळे एका कार्यकर्त्याला डायरेक्ट फ्री खेळायला भेटलं. त्यानंतर आम्ही गेलो सिद्धिविनायक महादेव मंदिरात, जे की आपल्या गल्लीत आहे. तिथल्या आरतीचा माहोल बघितल्यानंतर तुम्हाला काय सांगू मित्रांनो, एकदम मन प्रसन्न झालं बरं. आणि आज महादेवाचा श्रृंगार पण एवढा भारी केला होता. मला तर खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आता भेटू पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तेवढं तुमच्या भावाला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.